15 पॉइंट किती बेटा? है 15.6. एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे, तर तुम्हाला काय करायची? एरिया काढायचा. काय काढायची? एरिया ऑफ सर्कल. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सर्कल? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय? 3.14 किंवा 22 भागिले 7. किती बेटा? बोलत चला. 22 भागिले 7. आता काय दिले तर? एकदा 28 दिले, एकदा 28 दिले, पुन्हा काय दिले बघा बरं का? पहिला एक आहे 28, दुसरा काय दिले बघा बरं का बेटा? किती दिले रे? 10.5. पुन्हा किती दिले बघा? 17.5. त्याला कसं लिहिता येते? 28 गुणिले 28, 728. एकाला 88 गुणिले 28, 88 गुणिले, तो पण करत चालायचा आपण. त्याला काय करता येईल रे? गुणिले 100 भागिले 100 करता येते काय ना? येते काय ना? येते की. गुणिले 100 भागिले 10, गुणिले 10 भागिले 10. बावीस भागिले 7 वरी काय ते 105 गुणिले 105 भागिले काय ते 10 भागिले काय ते 10. किती येते? 35 गुणिले 7. बघा बघा 7 15 75 नाही. 25 गुणिले 7 नाही. 105 येते पाड्यातून येतं. 15 ने 7 होते. 15 5 75. तसं 70. किती ना? 25 सत्ते ना? 15 70 ना? अच्छा अच्छा. हे काय तर 15 70 म्हणजे 7 7 कटला, उरलं किती? 15. पाहिलं काय इथं पुढे सांगा? 22 गुणिले 15 गुणिले 105 भागिले काय बेटा? 10 गुणिले 10. हे किती आलं? 2. हे किती आलं? 3. हे किती आलं? 1. हे किती आलं? 11. आलं का नाही रे? हे किती आलं? 5 1 5. हे 5 दोन्ही 10 ना? 5 5 गेलं. ठीक आहे. 5 गुणिले 21 गुणिले 5 येते वर. 21 गुणिले 5. खाली उरलं 2, वरी उरलं 21. 11 गुणिले 3 गुणिले 21. 11 गुणिले 3 गुणिले 21 भागिले 2. करा बरं का सांगा मला. त्याला पण सेम करायचं. काय करायचं? भागिले 17.5 म्हणजे 175 भागिले 10. त्याला 175 भागिले 10 करा. हे पण त्याच पाड्यात येते बघा. 25 सत्तर येते. हा येते 25. 5 1 5 5 10 5 5 25. हा येतो 2. 25 5 22 गुणिले 5 गुणिले 25 भागिले 4. काढा उत्तर. खट. सिंपल आहे. काय ते? त्याचं येते 346.5. तसं करायचं नसेल तर डायरेक्ट टॉकेट येत असेल तर करा, येत असेल तर सोडा. कितीच्या येते म्हणजे 15 15 7 65 म्हणजे इथं काय ते 1.5. डायरेक्टली करता येतं बेटा. काय ते इथं सांगा? 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5. हे चेक करा. त्याचं पण सेम करता येते. हे काय येते? 25 2.5 गुणिले काय बेटा? 17.5. त्याचा गुणाकार करा. काय करायचं? 962.
5 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. पुढे आहे एरिया ऑफ सर्कल दिलेला डायमीटर काढा. एरिया ऑफ सर्कल दिला आहे, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे इज इक्वल टू पाय काय काढा म्हणजे डायमीटर. डायमीटरचा फॉर्म्युला काय नीट आहे. डायमीटर इज इक्वल टू 2r. डायमीटर इज इक्वल टू 2r. आणि काढायचं काय तुम्हाला, आणि r बरोबर काय येते d/2. r बरोबर काय येते d/2 येते का नाही, म्हणजे पाय r स्क्वेअर आहे, पाय r स्क्वेअर आहे, पाय r स्क्वेअर. r ची किंमत काय d/2 किंवा पाय स्क्वेअर करू डायरेक्ट जाते. कशाला डोक्याला तुमच्या डोक्याला वाटलं. पाय r स्क्वेअर किती एरिया बघा रे 176 22/7 इंटू r स्क्वेअर. इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो, इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो भागाकार. अर्ध 38 88 8 7 8 56 56च का रे 56 बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. r बरोबर काय ते √56. पण आता सांगितलं तुम्हाला काय सांगितलं, डायमीटर म्हणजे काय असतो r/2. इकडला भागाकार रेडियस काय असतो डायमीटरचा अर्धा, डायमीटरच्या अर्धा, म्हणजे √56 बरोबर काय ते d/2. इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो गुणाकार, म्हणजे काय ते 2√56 आन्सर 2√56 सेंटीमीटर. पुढचा बघ 394.24 बरोबर. सगळं काय म्हणतो पाय r स्क्वेअर. r ला काय करता येईल म्हणलं तुम्हाला d/2 डायरेक्ट करतो. ठीक आहे 22/7 हे किती 4 बरोबर का रे. 394.24 इकडला भागाकार तिकडे जाऊन काय झाला गुणाकार, आणि इकडला गुणाकार इकडे जाऊन काय झाला भागाकार. त्याच बघा भाग कितीने जाते बघा 11 त्याच्या अर्थ 2 त्याचा एवढ्याचा गुणाकार करावा लागेल 1400. 394.24 ते जरा किचकट व्हायला लागले. आपण आपल्या पद्धतीने करून बघता. पाय r स्क्वेअर जरा मोठं झालं का पूर्ण गोंधळ पडते. पाय r स्क्वेअर 22/7 r स्क्वेअर. इकडला भागाकार इकडे जाऊन काय झाला रे, इकडला गुणाकार इकडे जाऊन भागाकार r स्क्वेअर. त्याचा कटवा 11 त्याच्या अर्थ काय ते बघा, त्याच्या अर्थ इथे 12 94 चा अर्थ काय ते बेटा 47 150 197 197.12. आता 197.12 ला 11 ने भाग जातो. 197.12 ला किती भाग जातो म्हणलं 11. 11 1 11 उरले किती 87. 11 7 77 उरले किती 10 1 2 10 10 100 उरले किती 12. परत बघा पुढे 11 1 11 उरले किती 1 1 ला परत 0 परत काय करावं लागेल 0 वाढवावं लागेल. मग त्याचं जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं पॉइंट मध्ये पण शिफ्ट केलं ठीक आहे 11.2 आले आपल्या जवळपास 11.11 ठीक आहे 11.1. तरी आपण ह्याच्या पद्धतीने करून बघू. का दिले बघा रे 394.24 बरोबर आहे. बरोबर काय बेटा 22/7 इंटू r स्क्वेअर. त्याला काय करता येते 394.24 च्या भागिले काय करायचं 100 केले का बघा इथे 100 केले. इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार, आणि इकडला भागाकार तिकडे जाऊन काय होतो गुणाकार. आता याला कटवा कटवी करावं लागेल. ज्यावेळेस आपण कटवा कटवी करू याला 22 ने भागतात आहे कुणाला त्याला अर्ध करू बेटा. अर्ध केलं का जरा सोपं जाते. त्याच्या अर्ध करा बरं का काय येते 11
याचा अर्थ काय ते बघा, 39,424 अर्ध काय ते सांगा बघा, करा लवकर करा. 394 अर्ध काय ते, 394 अर्ध 197 12 एवढंच आहे का बघा रे, एवढंच आहे का, 197 12 भागिले 11, 11 1 11 8 7 1 2 11 7 77 10 1 2 11 9 99 2 2 चालेल की 11 1 11 11 दोन्ही 22 17 92 किती बेटा, 17 92 17 92 गुणिले किती होतं 7 भागिले किती 100 बरोबर r स्क्वेअर. 1792 गुणिले 7 करा, 1792 गुणिले 7, 7 2 14 4 हातच्यावले 7 63 64 4 हातच्यावले 6 7 7 49 50 55 5 हातच्यावले 5 12,544 आलं करे, आलं काय, 12,544 भागिले काय बेटा 100 बरोबर काय ते r स्क्वेअर. आणि ज्यावेळेस तुम्ही दोघांचा स्क्वेअर रूट घेचाल त्यावेळेस हे कितीचा वर्ग आहे, 112चा आणि खाली कितीचा आहे 10चा आहे. आणि याला शिफ्ट केल्यावर काय ते आन्सर r बरोबर 11.2 11.2 आहे का बघा, 11.2 सेंटीमीटर. आणि डायमीटर काय असतो नेहमी दुप्पट असतो, 11.2 गुणिले 2 काय ते सांगा 22.4 चेक करा सर, 22.4 सेंटीमीटर. पुढचा आहे एरिया ऑफ सर्कल 12,474 बरोबर का रे, पाय r स्क्वेअर 22 भागिले 7. इकडला भागाकार तिकडे जाऊन काय होतं बेटा, कटवावं लागेल का नाही, हो. याच्या अर्ध 11 6,237 6,200 अकरी पाचा उरले किती 7 3 7 66 उरले किती 4 7 अकरी 7 567 567 गुणिले किती करावं लागेल 7 इथं आहे ना 7 7 49 4 सायसाची ती 6 7 42 46 ला 6 4 4 7 5 35 3969 3969 आणि 3969 3900 स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येते 63 किती येते बेटा 63. डायमीटर काय असतो नेहमी दुप्पट असतो, 63 गुणिले 2 काय ते 126 सेंटीमीटर 126. डायमीटर ऑफ सर्क्युलर गार्डनचं डायमीटर दिले, काय दिले डायमीटर बघा काय 43 मीटर. रेडियस काय असतो d/2 42 भागिले 2 बरोबर काय आलं 21 मीटर. म्हणजे रेडियस काय आलं तुमचं सांगा 21 मीटर. देयर इज 3.5 मीटर वाईड रोडची जाडी दिलेली आहे. किती जाडी दिलेली आहे तुम्हाला 3.5 मीटर. फाइंड द एरिया ऑफ रोड. काय काढायचं तुम्हाला एरिया ऑफ रोड. हा जो रोडचा एरिया आहे तो एकूण किती आहे काढायचा. व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल. पहिला आउटर रेडियस काढावं लागेल. पहिला काय काढावं लागेल आउटर रेडियस आणि दुसरा काय काढावं लागेल इनर रेडियस. आपल्याला तर फॉर्म्युला माहिती आहे एरिया ऑफ सर्कल. कोणता बेटा
बोलत सर एरिया ऑफ पाय आर. तुला जाडी काढायची आहे मग काय करावं लागेल पहिला आउटर मोठा असतो आउटर रेडियस आउटर एरिया मायनस इनर बोला आउटर एरिया मायनस बोला आउटर सर्कल मायनस मायनस इनर सर्कल. फॉर्म्युला काय पाय मोठा म्हणून आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. काय कॉमन निघेल पाय उरला काय आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. पायची किंमत काय 22/6. रेडियस बघा सर्वात रेडियस किती आहे बघा सर्वात जो बाहेरचा सर्कल आहे रेडियस काय म्हटलं बेटा रेडियस रेडियस पहा आता आउटर रेडियस पहिला गार्डन किती आहे 42 मधला डायमीटर आहे बरोबर आहे. वाईड किती आहे 3.5 आहे किती आहे बेटा 3.5. पण मधला जो रेडियस आहे तो किती आहे सांगा बरं का बेटा 21. अर्ध म्हणजे किती 21 ना 21. मधलाचा रेडियस किती आहे बोलत चला मधलाचा रेडियस किती आहे इनर रेडियस आर किती आहे 21 मीटर. आउटर रेडियस काय करावं लागेल कॅपिटल आर बरोबर इनर रेडियस आणि किती जाड आहे 3.5. हे 21 प्लस 3.5 किती होता सांगा 24.5 मीटर. 24.5 मिळालं. हे किती आहे 24.5 मायनस 21 22/7 स्क्वेअर येणार आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला कोणता येतो आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी पुन्हा ए प्लस बी पुन्हा बोलत चला ए प्लस बी 44 45.5 मायनस मायनस 24.5 मधून 21 गेले तर किती होतात 3.5 7 म्हणजे किती 0.5 0.5 ला मी कसं लिहू शकतो सांगा बरं का 0.5 ला मी 1/2 लिहू शकतो का नाही अर्धा हो हा कटला का नाही कटला किती आला इथं 11 गुणिले 45.5 करा का 11 गुणिले 45.5 करा. अकरा गुणिले 25.5 करा उत्तर येतो 500.50 मीटर. चेक करा मला माहिती चेक करा 11 गुणिले तेवढं करा पहिलं पुन्हा बघूया.
लास्ट आहे काय का झालं अजून एक आहे का कोणता आहे का व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल circumference of circle is equal to 2 pi r. Find the area of circle if circumference of circle दिलेला आहे circumference किती आहे 88 2 हे पाय आणि हे r काढा इकडला भागाकार तिकडे जाऊन का होतो गुणाकार आणि इकडला गुणाकार इकडे येऊन का होतो भागाकार 1 4 728 भागिले 2 बरोबर r r बरोबर काय ते 14 सेंटीमीटर चेक करा 14 आहे का बघा 14 आलं आता काय करायचे एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ पाय r स्क्वेअर 22 भागिले 7 14 चा वर्ग 22 भागिले 7 14 गुणिले 14 7 दोन्ही 14 22 गुणिले 28 करा तुमचा आन्सर सांगा 28 एक 28 28 दोन्ही 56 प्लस 56 जर केला तर 616 मिली करेक्ट आहे 616 सेंटीमीटर स्क्वेअर ओके बघून घ्या